नमस्कार मंडळी, तुम्ही थंबनेलला पाहिलं की आज आपण साबुदाण्यामध्ये शेंगदाणे घालून असा एक भन्नाट आणि नवीन आणि चविष्ट असा एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत, जो की तुम्हाला नक्कीच आवडेल. नेहमी नेहमी आपण साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाऊन कंटाळतो, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मंडळी, व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्या वेळेस जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर चला मंडळी, व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूयात. तर इथे सगळ्यात आधी आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये मी 1 वाटी आपल्याला साबुदाणा लागणार आहे, तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही कपाचं, ग्लासाचं, कशाचंही ते प्रमाण ठेवू शकतात तरी सुद्धा चालेल. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. तर इथे साबुदाण्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे, जास्त असं लाल नाही करायचं आहे. तर आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे लागणार आहे. तर इथे मी अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घातलेले आहेत. तर आपल्याला हे शेंगदाणे या साबुदाण्यासोबतच हलकेसे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यावरचं जे साल असतं ते लाल व्हायला नको आहे, फक्त हलकंसं ते निघल्या गेलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला साबुदाणा आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. अगदी 2 ते 3 मिनिटात हे शेंगदाणे भाजल्या जातात, जास्त असा वेळ लागत नाही. आणि साबुदाणा सुद्धा हा भाजल्यामुळे लवकर बारीक होतो. तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये साबुदाणा हा छान असा भाजला जातो, याला जास्त असा वेळ लागत नाही. तर मंडळी, आपल्याला अशा पद्धतीने हलकासा या साबूला आणि शेंगदाण्यांना भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला थंड करून मिक्सरला बारीक याची पावडर बनवून घ्यायची आहे. तर आपला साबुदाणा आणि शेंगदाणे हे अशा पद्धतीने भाजून झालेले आहेत. बस आपल्याला याला एवढंच असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात, याचा रंग थोडा सुद्धा चेंज झालेला नाहीये. डाग अजिबात या साबुदाण्याला किंवा शेंगदाण्याला सुद्धा पडलेला नाहीये. आपल्याला एवढंच असं याला भाजून घ्यायचं आहे हलकंसं. तर आता हे आपण साईडला काढून घेऊया. तरी ते एका प्लेटमध्ये शेंगदाणे आणि साबुदाणा काढून घ्यायचा आहे, तो थंड करण्यासाठी. तर आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर आता मी हे मिक्सरला बारीक वाटून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला होईल तेवढं याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. मी इथे 2 बॅचमध्ये याला वाटून घेतलेलं आहे. आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर हे वाटलेलं मिश्रण आपल्याला सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिश्रण या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये बारीक कट केलेली मी हिरवी मिरची घातलेली आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे लाल मिरची किंवा लाल तिखट सुद्धा घालू शकतात तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे आपल्याला बटाटा लागणार आहे. उकडलेलं बटाटा आपल्याला यामध्ये किसून घालायचं आहे, जेणेकरून याच्यातल्या ज्या गाठी असतात ना, गुठळ्या, त्या याच्यामध्ये जाऊ नये, त्यासाठी आपल्याला याला किसणीनेच किसायचं आहे. तर मी इथे 2 बटाटे उकडून घेतले होते. तर मध्यम साईजचे आपल्याला इथे 2 बटाटे लागणार आहेत. आता आपल्याला हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही, कारण बटाट्यामध्ये पण पाणी असतं. बटाटा लगेच या मिश्रणामध्ये मिक्स होतं, त्यामुळे शक्यतो आपल्याला पाण्याची गरज पडत नाही. पण जर तुम्हाला लागतच असेल तर तुम्ही इथे 1-2 चमचे पाणी ॲड करू शकतात तरी सुद्धा चालेल. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर हे पहा, मी असा याचा घट्ट गोळा मळून घेतला आहे आणि आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तास.
अर्ध्या तासानंतर आपण याला चेक करणार आहोत. तोपर्यंत आपण याची चटणी बनवून घेऊयात नारळाची आणि शेंगदाण्याची. तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तरी सुद्धा चालेल आणि तुम्ही हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊ शकता. तर आता यामध्ये मी सुकं खोबरं, शेंगदाणे आणि मिरची घेतलेली आहे आणि आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून या मिश्रणाला चांगलं असं वाटून घ्यायचं आहे. तर आपली ही उपवासाची नारळाची आणि शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे. आपण याला तडका सुद्धा देऊ शकतो आणि नाही दिला तरी सुद्धा ही चवीला अप्रतिम अशी लागते. तर आता आपण याला साईडला ठेवूया चटणीला. त्यानंतर आता हे पहा, आपलं पीठ छान असं हे भिजलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, आता इथे आपण या मिश्रणाचे थालीपीठ बनवून घेणार आहोत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे कपड्यावरती सुद्धा थापून घेऊ शकता, पण मी इथे तव्यावरतीच थापत आहे. थोडंसं याला पाण्याचा हात लावायचा आणि या पद्धतीने तव्यावरती असे हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे. याला थोडेसे क्रॅक्स जातात थापताना, पण त्याला आपल्याला पाण्याच्या साह्याने पाण्याचा हात लावायचा आणि ते अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे. आता याला दोन्ही साईडने छान असं तेल, तूप तुम्ही काहीही इथे लावू शकतात. कमी गॅसवरती हे थालीपीठ आपल्याला दोन्ही साईडने छान असं खमंग होईपर्यंत थापून घ्यायचं आहे. हे थालीपीठ चवीला अप्रतिम असे लागते आणि बनवून सुद्धा खूप लवकर असे तयार होते. बऱ्याच वेळेला आपल्याला साबुदाणा खायचा कंटाळा येतो किंवा मग आपण साबुदाणा भिजवलेला नसेल तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही अगदी इन्स्टंट आणि झटपट सोप्या पद्धतीने हे उपवासाचे थालीपीठ नक्कीच बनवून खाऊ शकतात. तर पहा मंडळी, हे मी दोन्ही साईडने छान असं कमी गॅसवरती याला दाबून दाबून असं छान असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता किती रंग सुद्धा सुरेख असा आलेला आहे आणि हे थालीपीठ चवीला सुद्धा अप्रतिम असे लागते. जरी सुद्धा चटणी तुम्ही बनवली नाही ना तरी सुद्धा हे असे जरी खाल्ले ना नुसते तरी सुद्धा ते चवीला अप्रतिम असे लागतात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा उपवासाला नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.